पुरुषांचं बरं असतं. उशिरा उठा, मोबाईल घेऊन लोळत पडा. अंघोळ केली तर केली, नाही केली तर नाही केली, कोण विचारणार आहे? कामाला जा आणि घरी आलं की परत मोबाईल घेऊन पायवर करून बसा. इकडची काडी तिकडे केली तर शपथ. ह्यांना काय वाटतं, आम्ही बायका काय सुपर वुमन असतो? अहो, 1760 कामं असतात दिवसभरात. जेवण बनवा, केर कचरा काढा, लादी पुसा, भांडी घासा. बाई असणं गुन्हाच वाटतो कधी कधी. आणि त्यातूनही शिकलेली बाई. असं नाहीये की मला घरची कामं करायला आवडत नाही, खूप आवडतात. पण एखाद दिवशी प्रेमाने नवऱ्याने येऊन फक्त एवढा विचारावं, काय ग, दमली असशील ना? किती घाम आलाय बघ याच जवळ काम करून. तरी किती हायसं वाटेल माहितीये. पण नाही, मोबाईल मधून डोकं वर काढायला वेळ मिळेल तर ना. आई ग, बोट कापलं की हो माझं. असं असतं. नवऱ्याला मनात जरी काही बोललं ना तरी मलाच त्रास होतो. काय करावं आता, अजून यांचा डबा बनवायचा बाकी आहे. मरू दे, सांगणार कोणाला, करते. वा रे वा, आईच्या घरी कारणच मिळालं असतं ना तुला. जरासं काही झालं की भांडी घासण्यापासून सुटका. आणि इकडे बघा, आता तर असं वाटतं इंजिनिअरिंग न करता एखादं कुकिंग कोर्स केला असता तर बरं झालं असतं. रोज रोज युट्यूबवर व्हिडिओ बघत जेवण करायला लागलं नसतं. माहेरी आईने केलेले लाड भारी पडतायत आता. कधी कधी वाटतं आईला माहीत असणार सासरी जाऊन मुलीला हेच सगळं करायचंय, म्हणून तिने कधी कामं लावलीच नसतील मला. पण हेच मुलांना का नाही लागू होतो? खरं सांगायचं झालं तर मला ना हल्ली आवडतं यांच्यासाठी जेवण बनवायला. पण कधी कधी खूप राग येतो. भांडी आपटावीशी वाटतात. पण ह्या माणसाच्या डोक्यात काही जाणार नाहीये हे पण मला माहिती आहे. मी इकडे 2 तास उभ्याने जेवण बनवायचं आणि जेवायला बोलवायला 10 वेळा हाका मारायला लागतात, तेव्हा कुठे 11व्या हाकेला येतात. काय असतं त्या मोबाईलमध्ये एवढं? इंटरनेटवरचं कॉन्टेंट समुद्रासारखं न संपणारं आहे, हे कधी कळणार आहे देव जाणे. बायको एकच आहे म्हटलं, आणि मी जेवण बनवलं आहे ना तर निदान भांडी तरी बाहेर नेऊन ठेवायची. तर नाही, तसेच पडून राहतील. प्रत्येक वेळी का सांगायची गरज लागते? मी माणूस नाहीये का? माझं अंग दुखत नसेल का? मला पण वाटतं पाय वर करून मोबाईल बघत लोळत पडावं. पण हल्ली मोबाईल उघडते ते पण नवीन नवीन पदार्थ बघून ते सेव्ह करून ठेवायलाच. खवय्या नवरा मिळालाय ना, काय करणार? हॉटेलमध्ये राहतात तसं वागतात. मी काय ह्यांची नोकर आहे? तरी नशीब हे सगळं मनातच बोलतेय. ज्या दिवशी माझं तोंड उघडलं, समजा भांडणं झालीच. पण मी बाई आहे ना, आणि बाईनी तोंडावर ताबा ठेवलाच पाहिजे. मला नाही का वाटत कामं लवकर लवकर आटपून स्वतःसाठी काहीतरी करावं? मला पण काहीतरी बनायचंय आयुष्यात. त्या श्रद्धा पवारला काय जात आहे बोलायला? काय तर म्हणे वेळ द्या स्वतःला, थोडं स्वार्थी होऊन बघा, स्वतःसाठी जगून बघा. इकडे स्वतःसाठी काहीतरी करायची वेळ येते तेव्हा शरीराने साथ सोडलेली असते. रात्री भांडी घासून झाली की पूर्ण अंग दुखून येतं. आमच्या सासूबाईंची हाडं बघा, अजून एकदम मजबूत आहेत. आणि आमची हा कचरा खाल्ल्यामुळे ही अशी एकदम तकलादू झाली आहेत. जरा कामं केली की दुखतात. शनिवारी रविवारी स्वतःला वेळ द्यायचा म्हटला तर ह्यांना मच्छी मटण खायची असतात. आणि किती ते प्रकार, ओलं सुकं फ्राय, ढीगभर भाकऱ्या, वैताग येतो. जेवायची वेळ आली की इच्छा पण मरून गेलेली असते. पळून जावंसं वाटतं कुठेतरी. कधी एकदा जेवते आणि दुपारी ताणून देते असं वाटतं. मग स्वतःसाठी काय आणि कधी करणार? सगळा पसारा समोर पडलेला असतो, पण कधी मनाशी वाटत नाही या माणसाला की घर नीटनीटकं करावं जरा. ह्यांचा मूड का काय तो 6 महिन्यातून एकदा येणार. हा, तेव्हा मात्र एकदम सगळं कसं चकाचक करतात. बायकांना मूड नुसार कामं करता आली असती तर बहुतेक नवरे उपाशीच राहिले असते. मूड स्विंग्स तर बाईचं दुसरं नावच आहे. पाळी यायला 10 दिवस आहेत की आले मूड स्विंग्स, पाळी आले की टोकाचे मूड स्विंग्स. म्हणजे तसं बघायला गेलं तर महिन्यातून 15 दिवसच बाई स्थिर असते. कसली स्थिर, हे नवरे आहेत ना डोकं फिरवायला. तर पुरुष मंडळी, ऐकलात ना? हे माझे नाही बरं का, हे तुमच्याच बायकांचे मनातले विचार आहेत. आता तुम्ही मला सांगा, जर रोज तुमची बायको जेवण बनवताना असे विचार करत बनवत असेल तर ती ऊर्जा तुमच्या जेवणात नाही का उतरणार? कसं अंगी लागेल सांगा मला. पण जर कधीतरी, रोज नाही हा, कधीतरी तुम्ही जर का तिच्या जवळ जाऊन उभे राहिलात आणि बोललात, दे मी चिरून देतो कांदे, तर तुमची तीच बायको दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरात तुम्हाला जीवनात ही घडी
अशीच राहू दे. असं गुणगुणताना दिसेल. तुम्हाला सुद्धा बरे वाटेल की नाही? प्रामाणिकपणे कबूल करा. आणि माझं म्हणणं थोडं जरी पटलं असेल तर थोडासा हातभार लावायला सुरुवात करा. तुम्हाला काही शंका असतील तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा. मी त्या सोडवायचा प्रयत्न नक्की करेन. आणि बायकांनो, तुमचेही हेच विचार असतील तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.